श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे, गुगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी माया। आपण पाहत आहात BBM न्यूज। पाहूया आजच्या काही ताज्या घडामोडी। कुंभारीत प्रशासकीय त्सुनामी, 70 हेक्टर शेती उद्ध्वस्त, 30 विहिरी गाळाने भरल्या, विक्रमसिंह सावंत कडाडले। पाझर तलावाच्या देखभालीकडे झालेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंभारी तालुका जत येथे भीषण जलप्रलय झाला आहे। तलावाचा बांध फुटल्याने पिकांसह सुपीक मातीचाही थर वाहून गेला असून 60 ते 70 हेक्टर शेतीचे वाटोळे झालं। या संकटाला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा अशी आक्रमक मागणी माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी केली आहे। घूस आणि सायाळ ठरले कर्दनकाळ। तलावाच्या बांधात घूस व सायाळ म्हणजेच साळींदर यांनी छिद्र पाडली होती, ज्यामुळे बांध आतून कमकुवत झाला होता। ग्रामस्थांनी वारंवार सूचना देऊनही संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केले। अखेर आज हा बांध फुटला आणि मध्यरात्री जणू डोंगर कोसळल्यागत पाणी शेतात शिरले। बळीराजाच्या स्वप्नांची राख रांगोळी। 60 ते 70 हेक्टरवरील ऊस, मका आणि बागायती पिके पूर्णपणे नष्ट होऊन त्याचं अतोनात नुकसान झालं। विहिरींची दुरावस्था। परिसरातील तब्बल 30 विहिरींमध्ये गाळ साचल्याने पाण्याचे स्रोत बुजले आहेत। मातीचे नुकसान। सुपीक माती वाहून गेल्याने जमीन ओसाड झाली असून पुन्हा लागवड करणे कठीण झाले। विक्रमसिंह सावंत यांचा बांधावर जाऊन प्रशासनाला अल्टिमेटम। घटनेचे गांभीर्य ओळखून माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी तातडीने बाधित क्षेत्राची पाहणी केली। शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी पाहून त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांच्या खात्यावर भरपाई जमा करा, अन्यथा गाठ आमच्याशी आहे असा इशारा दिला। यावेळी त्यांच्यासोबत नानासाहेब सूर्यवंशी, प्रभाकर जाधव, सरपंच कृष्णा जाधव, उपसरपंच अजित सूर्यवंशी, काकासो शिंदे, महादेव सूर्यवंशी, भानुदास जाधव, सोपान जाधव यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते। बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।